कोरेगाव पार्क जमिनीचे मूळ वारस हे आक्रमक झालेले आहेत। जागेच्या मूळ वारसांकडून आज पुण्यामध्ये आंदोलन केले जाते। भीमशक्ती आणि आपही आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। झी 24 तासच्या बातमीनंतर मूळ वारस हे आक्रमक झालेले दिसतात। पुण्यामध्ये त्यांच्याकडून आंदोलन केले जाते। जोवर आमची जमीन आम्हाला परत केली जात नाही तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी देखील भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। निलेश, या जमिनीच्या मूळ वारसांचं हे आंदोलन सुरू आहे। लवकरात लवकर आमची जमीन आम्हाला परत करावी अशी मागणी ते करतात। खरं तर मागील अर्ध्या तासापासून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि हे मूळ वतनदार आहेत ते या ठिकाणी आता हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि यांची मागणी जी आहे की आता जी आमची जमीन आहे महारवतनाची जी 40 एकर जमीन आहे ती पुन्हा एकदा आम्हाला मिळाली पाहिजे, त्या मागणीसाठी या ठिकाणी आता ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण बघतोय की शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे फोटो घेऊन या ठिकाणी आता त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। रस्त्यावर बसूनच या ठिकाणी घोषणाबाजी सुरू करताना आपल्याला पाहायला मिळतात। महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनामध्ये महिलासुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। ते पण या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत सहभागी झालेले आहेत। अगदी लहान मुलांपासून या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आता ही लढाई ही अंतिम लढाई आहे। जागा परत मिळवण्यासाठी ही लढाई आता पुन्हा एकदा त्यांनी सुरुवात केलेली आहे। अनेक वर्षांपासून सरकार दप्तरी न्याय मागत होते, मात्र न्याय मिळत नव्हता। मात्र ज्या प्रकारे ही जागा जी आहे ती पार्थ पवार असतील किंवा दिग्विजय पाटील असतील त्यांच्या कंपनीने ही विकत घेण्याचा घाट घातला आणि तो व्यवहार झाला। त्यानंतर आता हे प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे आणि आता हे जे मूळ मालक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। वास्तविक ही जी जागा आहे ही सरकारने महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतली होती, मात्र त्या ठिकाणी विकास केला नाही किंवा ज्या उद्देशाने ती जागा घेतली होती त्या ठिकाणी केलं नाही। त्यामुळे आता ती जागा पुन्हा एकदा